हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर नेहा नितीन लाड, MD गायनेकोलॉजिस्ट and specialize in laparoscopic surgery for infertility purpose and IVF treatment. मी डॉक्टर लाड्स नवजीवन हॉस्पिटल इन्फर्टिलिटी IVF अँड एंडोस्कोपी सेंटरची संचालिका. आम्ही गेले 30 वर्षाहून अधिक काळ उत्तर महाराष्ट्रातील जनतेला IVFच्या सर्व्हिसेस देत आहोत. 15,000 पेक्षा जास्त वंध्यत्व बाधित जोडप्यांना आज आपल्या ट्रीटमेंटमुळे मातृत्वाचा आनंद मिळालेला आहे आणि आमच्यासाठी हे एक खूप समाधानाची बाब आहे की एवढ्या पेशंटसाठी आम्ही त्याची मदत करू शकलो. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं की ठीक आहे, मग वंध्यत्वासाठी आपण कसा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा की जर ती स्त्री वयाच्या 35 नंतर असेल तर तुम्ही खूप वेळ बघू नका. तुम्ही विदिन 6 महिन्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्ही डॉक्टरांना अप्रोच व्हा. बाकी लेस दॅन 35 किंवा लेस दॅन 30 जर एज असेल तर लग्न झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत तुम्ही नैसर्गिक प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करू शकतात. आणि 1 वर्षात जर तुम्हाला गर्भधारणा नाही झाली तर तुम्ही तुमच्या कुठल्याही ओळखीच्या गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांपर्यंत पोहोचा आणि त्यांच्याकडनं पुढचा तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता. आता वंध्यत्वाची पेशंट आमच्याकडे आल्यानंतर ॲज अ डॉक्टर आम्ही काय करत असतो, तर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं एक तुमची डिटेल हिस्ट्री आहे. ह्या सगळ्या बारीक सारीक आपल्याला जे बदल आहेत ते बघितले जातात. त्यानंतर तुमच्या काही तपासण्या केल्या जातात, ज्या तपासणीमध्ये पहिली एक शारीरिक तपासणी असते ज्याच्यामधून आम्हाला कळतं की बाबा याच्यात काही प्रॉब्लेम अपेक्षित आहे का. त्याच्यानंतर दुसरी तपासणी केली जाते ती म्हणजे सोनोग्राफीची तपासणी केली जाते. सोनोग्राफी हा डॉक्टरांसाठी तिसरा डोळा आहे की ज्या सोनोग्राफीमधनं आम्हाला त्या स्त्रीच्या शरीरामध्ये काय घडतं आहे याची बरीचशी कल्पना येते. गर्भपिशवी, बीजांडकोश, सर्व्हिक्स याच्याबद्दलची माहिती मिळते. त्याच्यातले दोष असतात, ते दोष आपल्याला समजावू शकतात. आणि त्याच्यानंतर आम्ही हार्मोन्सच्या तपासण्या करतो. हार्मोन्सच्या तपासण्यांमध्ये खूप महत्त्वाच्या बेसिक तपासण्या आहेत. थायरॉइड आहे, प्रोलॅक्टिन आहे, तुमचं हिमोग्लोबिन आहे, शुगर आहे. या बेसिक तपासण्या झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या केसप्रमाणे मग बाकी हार्मोन जसं AMH आहे, FSH आहे, LH आहे, ह्या तपासण्या आपण करून घेतो. या तपासण्यानंतर गर्भनलिकांची तपासणी त्या काम करतात आहे किंवा नाहीये ह्या तपासणीसाठी मग आपण एक्सरे आहे ज्याला आपण HSG म्हणतो किंवा सोनोग्राफी डायरेक्टेड प्रोसिजर आहे ज्याला आपण HSHG म्हणतो, अशा तपासण्या आपण करून घेतो. जर वंध्यत्वाला जास्त दिवस झालेले असतील किंवा आम्हाला काही डाऊट असेल की या पेशंटमध्ये आणखी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावेळेस मात्र हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी सारखी ही प्रोसिजर केली जाते. ही तपासणी पण खूप महत्त्वाची तपासणी आहे की ज्या तपासणीमध्ये आपल्याला ह्या स्त्रीच्या आतमध्ये काय चाललं आहे हे आपल्याला समजतं. म्हणजे थोडक्यामध्ये जर मी म्हणेल, एक्सरे ही जशी आपली निगेटिव्ह आहे, आपण फोटो काढल्यानंतर निगेटिव्ह बघतो ती एक्सरे आहे. आणि लॅप्रोस्कोपी म्हणजे त्या व्यक्तीला आपण प्रत्यक्षात बघतो की छोटे मोठे काही पण प्रॉब्लेम असतील तर ते आपल्याला लॅप्रोस्कोपीमध्ये कळतात आणि त्या पद्धतीने आपण पुढच्या ट्रीटमेंटचा निर्णय हा घेऊ शकतो. पुरुषांमध्ये आपण वीर्याची तपासणी ही केली जाते. प्रत्येक वंध्यत्वाच्या जोडप्यामध्ये पहिल्या व्हिजिटमध्ये मला असं वाटतं की पुरुषांच्या वीर्याची तपासणी करणं गरजेचं आहे, कारण की 50% कारणं आपल्याला त्याच्यामधून समजून जात आहेत. ही सगळी बेसिक तपासणी झाल्यानंतर त्या केसप्रमाणे आम्ही एक डायग्नोसिस करतो की हिला कुठला प्रॉब्लेम असू शकतो. हार्मोन्सचा प्रॉब्लेम आहे का, PCOD आहे का, POI आहे का, ट्यूब्स ब्लॉक आहे, वीर्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तिची ओबेसिटी आहे, ह्या सगळ्यांचं एक आमच्या मनामध्ये एक मॅप तयार होतो आणि त्या पद्धतीने आम्ही पेशंटची ट्रीटमेंट जी आहे ती ठरवतो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा पेशंटला म्हणजे माझ्याकडे येणारे, आज आमचं टर्शरी सेंटर आहे की जिथे बरेच आमचे पेशंट हे खूप प्रोलॉंग इन्फर्टिलिटीचे असतात किंवा बऱ्याच त्रासातनं आलेले पेशंट असतात, वारंवार ट्रीटमेंट घेऊन आलेले पेशंट असतात. तर ह्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलंय की जवळपास 70% पेशंटला मला सांगावं लागतं की तुम्ही वजन कमी करा. आणि मला प्रत्येक पेशंटकडून हा प्रश्न येतो की मॅडम, माझी ही XYZ मैत्रीण आहे, तिचं तर वजन एवढं जास्त आहे, मग तिला कशी काय प्रेग्नन्सी राहील. तर मला ह्या सगळ्या स्त्रियांना एक सांगणं गरजेचं आहे की बाळ, प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं. तिला प्रेग्नन्सी राहिली याचा अर्थ तुलाच राहील ह्या वजनामध्ये असं नाही आहे. एस्पेशली याच्यामध्ये आपण BMI कॅल्क्युलेट करतो, बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट करतो की ज्याच्यामध्ये तो जर इंडेक्स तुमचा 24 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही नक्कीच वजनाकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. आणि त्याच्याची एक छोटीशी एक सिंपल आहे
तुमची जेवढी हाईट आहे त्याच्या आजूबाजूला तुमचं वजन पाहिजे. तुझं हाईट 5 फूट आहे तर 52-53 वजन तुला चांगलं आहे. पण तुझी हाईट 5 फूट आहे, तुझं वजन 70 किलो आहे, तर डेफिनेटली आपल्याला चालणार नाही. तर तुम्ही ह्याच्याकडे BMI कडे लक्ष ठेवा. आणि एक लक्षात ठेवा की समजा 100 जाड मुली मी घेतल्या, त्याच्यातल्या 20 मुलींना दिवस राहणारे 80 मुलींना राहणार नाही आहे. आणि त्याच्या विरुद्ध जर मी 100 BMI नॉर्मल असलेल्या मुली घेतल्या तर त्यांच्या 80 मुलींना प्रेग्नन्सी राहणारे 20 मुलींना राहणार नाही. तेव्हा कृपया तुम्ही त्या 20 मुलींकडे बघू नका, तुम्ही 80 मुलींकडे बघा की ज्यांना वंध्यत्वाचा प्रॉब्लेम फेस होता. आणि वंध्यत्व हा एक भाग झाला तुमचं जनरल हेल्थ. त्याच्यामुळे तुम्हाला येणारा फ्रेशनेस आहे, तुमचे बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होणार आहेत. आणखी आपल्याला एक असं लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही जास्त वजनामध्ये तुम्ही प्रेग्नंट राहिला तर प्रेग्नन्सी नंतर ॲबॉर्शनचे रिस्क त्याच्यात वाढणार आहे, बाळामध्ये होणाऱ्या ॲबनॉर्मॅलिटीचे रिस्क वाढणार आहे, त्याच्यानंतर डायबिटीज, ब्लड प्रेशर असे प्रॉब्लेम प्रेग्नन्सीमध्ये निर्माण होऊ शकतात, सीझरचं प्रमाण वाढणार आहे आणि काही केसेसमध्ये अगदी पूर्ण 9 महिन्याचं बाळ होऊन ते बाळ आतल्यात गुदमरून जाऊ शकतं. बाळामध्ये होणारे जे दोष आहेत त्या दोषांचं प्रमाण पण ओबेसिटीमुळे वाढू शकतं. तर ह्या सगळ्या कारणांमध्ये केव्हाही गर्भधारणेच्या आधी तुम्ही जर वजन कमी केलं तर ते आपल्याला जास्त हेल्पफुल असणार आहे. तर कृपया त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. आणि वजन कमी करण्यासाठी योग्य डायटिशियनचा सल्ला घेणं आणि योग्य एक्सरसाइज करणं हे खूप महत्वाचं आहे. उपाशी राहून वजन कमी होत नाही. बऱ्याच वेळेस त्यांना वाटतं की मी कमी खाते म्हणजे काय